नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा बरेच विद्यार्थी मित्र तलाठी भरतीची भरपूर दिवसापासून तयारी करत होते। त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। कालच शासनाने तलाठी भरतीच्या एकूण 1539 जागांसाठी जाहिरात काढलेली आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा MPSC मार्फत घेतली जाणार आहे। MPSC मार्फत परीक्षा म्हणलं की पूर्व परीक्षा येणार, मुख्य परीक्षा येणार। मग लक्षात घ्या, पूर्व परीक्षा नेमकी काय आपण थोडक्यात बघून घेऊया, त्याचा सिलेबस काय आहे। बघा लक्षात घ्या, पूर्व परीक्षा तुम्हाला एकूण 100 प्रश्न असतील आणि त्यासाठी एकूण 100 गुण असतील आणि परीक्षेचा कालावधी असेल 60 मिनिटं म्हणजे 1 तास आणि निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25 ची। मग लक्षात घ्या मित्रांनो, 0.25 ची निगेटिव्ह मार्किंग आहे। याचा अर्थ तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तरच तुम्ही उत्तर देऊ शकता। तुमचे 4 प्रश्न चुकले की बरोबर आलेल्या एका प्रश्नाचा 1 गुण तुमचा कमी होणार, याला 0.25 ची निगेटिव्ह मार्किंग म्हणतात। आणि ही परीक्षा होणार आहे तुमची 25 ऑक्टोबर 2026 ला पूर्व परीक्षा। आता पूर्व परीक्षेला एकूण 8 विषय आहेत, त्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, त्यानंतर सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, अंकगणित आणि बुद्धिमत्ता असे तुमचे 8 विषय आहेत पूर्व परीक्षेला। आता मुख्य परीक्षा नेमकी कशी आहे ते आपण थोडक्यात बघूया। बघा लक्षात घ्या, मुख्य परीक्षेचे तुमचे पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर असतील मुख्य परीक्षेला, पेपर 1 आणि पेपर 2। आता पेपर 1 मध्ये 2 विषय आहेत तुम्हाला, मराठी आणि इंग्रजी हे 2 विषय आहेत पेपर 1 मध्ये। आणि पेपर 2 मध्ये सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता असे पेपर 2 ला 2 विषय आहेत। मग लक्षात घ्या, इथे तुम्हाला पेपर 1 मध्ये एकूण प्रश्नांची संख्या 100 असेल, त्यामध्ये 50 प्रश्न मराठीचे असतील आणि 50 प्रश्न इंग्रजीचे असतील। मग याला एकूण गुण असतील तुम्हाला 200 गुण, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण। आणि पेपर 2 मध्ये पण सामान्य विज्ञान आणि अंकगणित असे यांचे दोन्हीचे मिळून 100 प्रश्न आणि त्याला प्रत्येकाला 2 गुण, असे 200 गुण। म्हणजे तुमची मुख्य परीक्षा ही 400 गुणांची असेल आणि पूर्व परीक्षा ही 100 गुणांची असेल। आता इथं पण तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे। मग लक्षात घ्या, तुमची अर्ज करण्याची अंतिम तारीख असेल 5 ऑगस्ट 2026। त्यानंतर पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 आणि तुमची मुख्य परीक्षा ही 27 डिसेंबर 2026 ला असेल। मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजच तयारीला लागावं लागणार आहे, कारण की येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला यश संपादन करायचं आहे। थांबू आपण, धन्यवाद।